गुड मॉर्निंग एव्हरीवन. 4 दिवस झाले आपण व्हिडिओ टाकलेले नाही. आजपासून आपण व्हिडिओ टाकायला सुरुवात करू. चला, तर आपला जो चॅप्टर आहे तो आहे बघा अर्थनियोजन. त्याच्यातला थेरी पार्ट आपण पाहणार आहोत 6.1 च्या नंतरचा. तर त्याच्यातली सारणी क्रमांक 1 आपण काल समजून घेतलेले, पण आपण आज परत एकदा काय करू, रिवाइज करू. सारणी 1. सारणी 1 मध्ये आपल्याला 60 वर्षाच्या खालील लोकांवर, म्हणजे वयाच्या 60 वर्षापेक्षा कमी असणाऱ्या लोकांना गव्हर्नमेंट आपल्यावर जीएसटी किती लागू करतो. जीएसटी म्हणा, आयकर म्हणा, कर, आता जीएसटी म्हणतात आयकर, तर ते किती लागू करतो आणि किती रुपयावर किती लागू करतो, तसं आपल्याला त्या पद्धतीने तिथं दिलेलं आहे. तर सुरुवातीला करपात्र उत्पन्नाचे टप्पे रुपयामध्ये. करपात्र उत्पन्नाचे थोडक्यात हे काय आहे, तर तुमचे करपात्र उत्पन्न आहेत. ह्याच्यामध्ये सुरुवातीला दिलेलं आहे बघा 2.5 लाख रुपये, 2,50,000 रुपये. त्यापेक्षा जास्त असेल, जसं की 2,50,000 1 रुपयापासून ते 5 लाखापर्यंत जर असेल उत्पन्न, तर तेव्हा किती देतात. त्यानंतर ना तिसरा टप्पा आहे 5 लाख 1 रुपयापासून ते 10 लाख रुपयापर्यंत किती आपल्याला कर बसते ते सांगितलेले. त्यानंतर 10 लाख 1 रुपयापासून ते पुढील याच्या 10 लाखापेक्षा जास्त, थोडक्यात असं म्हणलेलं 10 लाख रुपयापेक्षा जास्त, असे किती टप्पे आहेत, 1 2 3 4 टप्पे दिलेले. तर ह्या सारणीमध्ये हे झालं करपात्र उत्पन्नाचे टप्पे. आता पुढचा त्याच्यात म्हणजे प्राप्ती कर किंवा त्याला आयकर म्हणू शकतो आपण. आयकर ह्या पॉइंट मध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की नेमकं कर कुणाकुणावर किती किती लावलेलं आहे ते. तर लक्षात घ्या, 2.5 लाखापर्यंत जर उत्पन्न असेल व्यक्तीचं आणि तो 60 वर्षापेक्षा कमी वयाचा असायला पाहिजे. 60 वर्षापेक्षा कमी वय, त्यासाठी ही सारणी 1 आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 4 टप्पे. आता प्राप्ती कर 2.5 लाख रुपयावर कुठलाही कर बसत नाही, त्याला आयकर लागू होणार नाही, तो कर मुक्त राहणार आहे. जर 2.5 लाख रुपयेच आपण कमवत असतो तर तो करमुक्त असेल. आणि दुसरे 2 टप्पे आहेत, एक शिक्षण उपकर आणि दुसरा आहे माध्यमिक उच्च शिक्षण उपकर. माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर. ह्यांचे पण कसे आहेत ते पाहायचे आपल्याला. आपण काल ह्याच्यातले सगळे पाहिलेले. 2,50,000 पासून ते पुढं, 2,50,000 पासून ते 5 लाखापर्यंत कर किती येते, तर ते असतील बघा 2.5 लाख रुपये जे वजा करून, म्हणजे आपले जे करमुक्त रक्कम आहे ती वजा करायची आणि उरलेल्या रकमेवर 5% एवढा कर लागतो. उरलेल्या रकमेवर 5%. आणि काय काय सोडायचंय तुम्हाला, 2,50,000.
2,50,000 रुपये म्हणजे आपलं हे करमुक्त रक्कम आहे. ती करमुक्त रक्कम आपल्याला सोडून उरलेल्या रकमेवर 5% एवढा दर लावायचा आणि जे काही येईल तुमचं ते तुमचं काय असणार आहे, आयकर असणार आहे. त्यानंतर ना 2,50,000 पासूनच्या पुढचं 5 लाखाच्या पुढचं 5 लाखाच्या पुढचं 5 लाख ते 10 लाखापर्यंत ते कसं, तर ते ह्या 5 लाखावर 12,000 रुपये म्हणजे काढलेलं आहे बरं का, 12,500 रुपये प्लस म्हणजे हे 5 लाख, ह्या 5 लाखाच्या पुढं आपले जर काही असतील 5,01,000च्या पुढं समजा 5,01,000च्या पुढं 5,01,000च्या पुढं जर काही असेल तर ते 12,500 रुपये कर लावायचा आणि उरलेल्या रकमेवर 20% दरानं त्याच्यावर व्याज लावायचे. थोडक्यात म्हणजे 20% दरानं तो आयकर लावायचा आहे. ते आपण काल पाहिले कसं येते. आणि शेवटी 10 लाखावर किती येते ते 10 लाखावर कमीत कमी 1,12,500 रुपये एवढा येते. म्हणजे आता पुढच्या 10 लाखापेक्षा पुढच्या मध्ये कसं असते 10 लाख सोडून म्हणजे 10 लाख सोडून का, कारण 1,12,500 रुपये हे 10 लाखावरच कर आहे. हे जे कर आहे ना ते 10 लाखावरच आहे. तो कर सोडून बाकीचं जे उरलेली रक्कम आहे त्या उरलेल्या रकमेवर 30% दरानं कर लावतात. उरलेल्या रकमेवर 30% दरानं कर लावतात. आणि बाकी जे हे 2 लोक आहेत शिक्षण उपकर, सुरुवातीला आपल्याला हा इथं पण करमुक्तच राहणार आहे, इथं पण करमुक्त राहणार आहे. आणि खाली जे आहे ते आहेत बघा तुमचं इथं 2%, इथं पण 2%, इथं 2%, इथं 1%, इथं 1% आणि इथं पण 1% एवढा माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर 1% प्रत्येक गोष्टीमध्ये लावायचे. आणि शिक्षण उपकर हा प्रत्येक गोष्टीमध्ये 2%. पण कशाच्या, आयकराच्या. आयकरावर म्हणलं तरी आयकरावर 2%. म्हणजे जे रक्कम आपण काढलेली आहे का त्या रकमेच्या 2%, त्या रकमेच्या 1%. लक्षात घ्या ही गोष्ट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही सारणी क्रमांक 1 होती. आता सारणी क्रमांक 2 मध्ये ज्येष्ठ नागरिक म्हणजे वय वर्ष 60 ते 80, 60 पासून ते पुढचे 80 पर्यंतचे अशा लोकांवर त्यांचं जर उत्पन्न 3 लाखाचं असेल, आता हे लक्षात आलं ना, आपण यांचाच वापर करायचा सारणीचा आणि पुढची सारणी पूर्ण करून घेऊ. सारणी क्रमांक 2 त्याच्यामध्ये काय सांगतात ते 3 लाख रुपये उत्पन्न जर असेल कुणाचा, आता इथं वर्षाचं काही उल्लेख नाहीये, तर वर्ष आहे तुला 60 ते 80 वर्ष वयोगटातले, 60 ते 80 वर्ष वयोगटातले त्यांचे सारणी क्रमांक 2 कर उत्पन्नाचे टप्पे आहेत. 3 लाखापासून थोडक्यात 3 लाख रुपये जर त्यांचं उत्पन्न असेल तर त्याला करमुक्त, प्रत्येक गोष्टीमध्ये करमुक्तच आहे तो. आता 3 लाखाच्या पुढचं समजा जसं की 3,01,000 पासूनच्या पुढचं 3,01,000 पासून ते 5 लाखापर्यंत 5% ला, हे पुढचं पण 2% आहे, ते पण 1% आहे. आणि त्यांनी काय केलं इथं ह्या 3,01,000 पासून मागचं म्हणजे ते किती रुपये कर मुक्तावर आहे 3 लाख,
3 लाखाच्या पुढे समजा 4 लाख उत्पन्न असेल तर 3 लाख आधी वजा करायचे आणि उरलेल्या रकमेवर 5% कर लावायचा आणि तो म्हणजे तुमचा आयकर होणार आहे. आणि आलेल्या आयकरावर 2% आणि 1% याप्रमाणे एक उच्च शिक्षण आणि एक शिक्षण उपकर असे 2 कर अजून लागणार आहे. पण त्यावर ते आयकरावर बरं का, त्याच्यातूनच पैसे ते तिकडे जाणार आहे. त्यानंतर मग 5,01,000 पासून ते पुढे किती आहे, 10 लाखाचं आहे का, 10 लाखापर्यंत, तेव्हा त्याला 10,000 रुपये प्लस 20%. आता इथली रक्कम किती आहे, 10,000 रुपये आणि त्याच्यावर उरलेला रकमेवर 20%. आणि शेवटी 10 लाखापेक्षा जास्त तिथं असेल मग तुमचं किती येणार आहे ते 1,10,000वर 10,000 आणि 30%. याचा अर्थ असा की त्या 10 लाखावर आहे ना 1,10,000 रुपये एवढा कर येणार आहे आणि उरलेल्या रकमेवर 30% दरानं कर काढायचं आहे. कालचं कॅल्क्युलेशन आपण पाहिलं होतं. अशा पद्धतीने ह्या 2 सारण्या आहेत, आपण लक्षात ठेवायच्यात. आपल्याला पुढं प्रॉब्लेम मध्ये ह्या सारण्या देतात, म्हणजे सारण्याच्या आधारित गणित देतात. त्याच्या पुढचा आहे कृती क्रमांक 1. तर कृती वगैरे तुम्ही लिहून आणलेला असताल, आणलात. पहा, कृती क्रमांक 1 मध्ये सांगतात श्री पंडित यांचे वय 67 वर्षे आहे. म्हणजे हे कशामध्ये आलं, 60 ते 80 मध्ये, ज्येष्ठ मध्ये आले, बरोबर. पुढे म्हणतात गेल्या वर्षी त्यांचे वार्षिक उत्पन्न 13,25,000 रुपये होते, तर त्यांचे करपात्र उत्पन्न किती होते, त्यांना किती आयकर भरावा लागेल. तर लक्षात घ्या, करपात्र उत्पन्न काढायचं जर म्हणलं तर काय होणार आहे बघा. आता ह्या सारण्या लक्षात ठेवायच्या तुम्हाला. कृती क्रमांक 1 मध्ये सांगितलेलं आहे 13,25,000 रुपये ते काय आहे, तर त्यांचं उत्पन्न आहे. मग आता करपात्र किंमत आधी काढायची आपल्याला, करपात्र उत्पन्न. तर लक्षात घ्या, 60 वर्षापेक्षा जास्त जर वय असेल, आता त्यांनी पंडितचं वय किती सांगितलेलं आहे, पंडितचे वय किती वर्ष आहे, 67 वर्षी. आपल्याला माहिती आहे आता 60 ते 80 वर्ष वयोगटातील लोकांना 10 लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल, यांचं उत्पन्न किती सांगितलेलं आहे, 13,25,000 रुपये एवढा उत्पन्न आहे यांचा. तर आपल्याला कृतीमध्ये दिलेलं आहे बघा, त्यांनी आपल्याला सुरुवातीलाच करपात्र किंमत काढून दिलेले. तर आपल्याला माहिती आहे 13,25,000 मधून 10 लाख रुपये आपल्याला काय करायचे, वजा करायचे. की आपल्याला पक्क प्रत्येक वेळेस त्या गोष्टी करायच्या, त्याच्या मागचं काय आहे ते कमी करायचं आहे, कारण त्याचा ऑलरेडी आपल्याजवळ कर काढलेला आहे. तर इथं आपण काय करू, 13 लाखामधून 10 लाख रुपये काय करायचे, वजा करायचे आपल्याला. तर वजा केले तर किती राहील, 3,25,000 रुपये राहतील, बरोबर आहे. आता 3,25,000 आपल्याला किती टक्के लावायचे, 30% लावायचे. आणि त्या 10 लाखावर आपल्याला कर किती ऑलरेडी मिळालेला आहे, 1,10,000 रुपये. हे लक्षात ठेवायचं. हे कशावरून आपण काढलं, त्या सारणी क्रमांक 2 वरून. त्यानंतर ना पुढं रिकाम्या जागा दिलेल्या त्या पद्धतीने आपण सोडून घेऊ. तर दिलेल्या सारणीप्रमाणे 1,10,000 रुपये आयकर भरावा लागणार आहे. शिवाय 3,25,000 रुपयावर आपल्याला
30% काय करायचंय, रक्कम भरायची आहे. तर त्याचं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे 3,25,000 गुणिले 30% म्हणलं तर 30/100. ह्याला सोडून घेऊ, हे शून्य हे शून्य हे शून्य हे शून्य कटले, 3 ह्याला गुणून घ्यायचं. 3 शून्य शून्य, 3 शून्य शून्य, परत 3 5 15ला 5, ह्याच्याला 1, 3 2 6 आणि 1 7 आणि 3 3 9. म्हणजे तुमचं जे आयकर नंतरचा भरायचं आहे उरलेल्या रकमेवर ते 3,25,000वर किती आलं, 97,500 रुपये. तुम्ही कॅल्क्युलेट करू. तर आपलं काय कर किती आलं ते 97,500. आणि ऑलरेडी आपला अजून एक कर होता जे की आपल्याला लावावाच लागतो, तो किती आहे 1,10,000 रुपये. तर एकूण कर त्यांनी पुढचं जे दिलेलं आहे म्हणजे आयकराची रक्कम असं दिलेलं आहे. आयकराची रक्कम, आता आयकराची रक्कम किती होणार आहे 1,10,000 रुपये प्लस 97,000 रुपये, सॉरी 97,500 रुपये. तर हे टोटल किती होतील बघा, हे 0 हे 0 हे 5 हे 7, 10ला 0, ह्याच्याला 1, म्हणजेच 2,07,500 रुपये. हे काय होणार आहे तुमचं आयकराची रक्कम होणार आहे. आता आपल्याला माहिती आहे 67 वर्ष वयोगटातील लोकांवर देय आयकराच्या 2% शिक्षण उपकर असते. 2% काय असते, शिक्षण उपकर. 2% शिक्षण उपकर. तर आता 2% कशाच्या, हे जे काही देय आयकर आहे म्हणजे आयकराची जी रक्कम आहे त्याच्यावर 2%. तर मग आपण काय करणार याला 2,07,500 गुणिले 2/100. हे 2 शून्य हे 2 शून्य कटले, 2 न गुणून घ्या, 2 पंचे 10, 10ला 0, ह्याच्याला 1, 2 14 आणि 1 15ला 5, ह्याच्याला 1, परत 2 0 0 1ला 1, 2 2 4, म्हणजे 4,150 रुपये. हे कशाचं काय आहे, शिक्षण उपकर भरावा लागेल त्या पंडितरावाला. त्यानंतर ना 1% काय आहे तर उच्च शिक्षण उपकर आहे. माध्यमिक किंवा उच्च शिक्षण उपकर. तर ह्याच रकमेच्या 1% म्हणजे 2,07,500 गुणिले 1/100. हे 2 शून्य हे 2 शून्य करते, राहिले किती 2,075 रुपये. तर आपल्याला अशा पद्धतीनं 3 कर भरावे लागतील. कोणकोणते, किती किती, 2,07,500, हे 4,150 आणि हे 2,075. अशा पद्धतीने 3 कर. आता आपल्याला एकूण आयकर काढावा लागेल, राईट. एकूण आयकर. तर एकूण इथे काढतो, एकूण आयकर बरोबर हे 2,07,500 अधिक 4,150 अधिक 2,075. तर हे एकूण आपल्याला काढायचं आहे. काढून दाखवा. पहा आता यांची बेरीज करू आपण. समोर लक्ष द्या, हे 5 0 0 म्हणजे हे राहणार आहे तुमचे 5च. इथं 7 आहे तर 5 आहे, 12 झाले. इथं 0 आहे, 12ला 2, ह्याच्याला 1. आपण इथं घेऊ 1 1 आणि इथं आहे 5 म्हणजे होतील 7. त्याच्या पुढे इथं 2 4 आणि इथं 7. हे 6 आणि 7 13ला 3, ह्याच्याला 1. तो आता आपण 1 ह्याच्यामध्ये घाल झाले.
किती झाले हे टोटल 3,37,000 सॉरी एक कोणता राहिला हे राहिला का मग कटलं की इथं शून्य इथं एक येणार आहे आपला परत एकदा लक्षात घ्या हे बरोबर आहे इथपर्यंत त्याला काही अडचण नाही इथं 7 इथं 2 आणि हे 4 13ला 3 हातच्याला 1 तो इथं येईल या झिरोच्या खाली तर इथं 1 आणि हे 2 म्हणजे 2,13,725 रुपये होतंय वयामानानं होतंय अशा पद्धतीनं हे कृती क्रमांक 1 तिसरी सारणी आहे ते अतिज्येष्ठ लोकांसाठी आणि ते अतिज्येष्ठ असतात 80 वर्षापेक्षा जास्त वय असणारे ज्येष्ठांना कुठपर्यंत घेतलंय ज्येष्ठांना 60 ते 80 पर्यंत आणि त्याच्या अगोदरचे बाकी मग ठीकठाक आहे चलणारे फिरणारे तिथपर्यंत म्हणजे रिटायरमेंट पर्यंत फुल पैसा राहायचा हे त्यांनी सांगत आहे पहा सारणी क्रमांक 3 मध्ये इथं उत्पन्नाचे टप्पे दिले आहेत 5 लाख 5,01,000 ते 10 लाख आणि 10 लाखापेक्षा अधिक म्हणजे 3 टप्पे दिलेले आहेत एक आहे 5 लाख रुपये पुन्हा आहे 5 लाख 1 ते 10 लाख रुपये आणि त्यानंतर ना 10 लाख पेक्षा जास्त 10 लाखापेक्षा जास्त तर ह्या 3 टप्प्यामध्ये 80 वर्षाच्या वरच्या लोकांसाठी करमुक्त आयकर असणार आहे करमुक्त आणि त्याच्यावरच शिक्षण कर आता ह्याला शिक्षण कर आहे की नाही हे काय शिकणार आहेत काय मला तेच कळणार आहे शिक्षण उपकर आणि माध्यमिक किंवा उच्च शिक्षण उपकर तर अशा पद्धतीने ते सारणी सेमच आहे ह्याच्यामध्ये फक्त करमुक्त कुठून पुढे आहे 5 लाखापासून म्हणजे 5 लाखापर्यंत तो माणूस जर कमवला तर त्याला कुठलाही कर लागणार नाही हे शिक्षणामध्ये पण नाही कुठंच नाही करमुक्तच असणार आहे इथं पण करमुक्त तर ह्या पद्धतीनं त्या अतिज्येष्ठ नागरिकाला आपल्याला 5 लाखापर्यंत कमाई करत असेल तर कुठलाही कर लागू होणार नाही 5,01,000 पासून ते 10 लाखापर्यंत त्याला कर कसा लागणार आहे तर त्यांनी सांगितलेले 20% एवढा कर लागणार आहे आणि फक्त जे 5 लाख रुपये आहे ते वजा करून बाकीच्या रकमेवर 20% कर म्हणजे जी करमुक्त रक्कम आहे तेवढी वजा करायची ह्या 10 लाखापर्यंतच्या उत्पन्नातून आणि उरलेल्या रकमेवर 20% कर आणि बाकी मग हे 2% आणि हे 1% कशावर हे आयकरावर लागतात बरं का आलेल्या आयकरावर 2% आणि 1% त्यानंतर ना 10 लाखापेक्षा जास्त जर उत्पन्न असेल तर त्यावेळेस मात्र इथं त्याला डायरेक्ट 1 लाख रुपये प्लस 30% कर भरावा लागणार 30% त्या उरलेल्या रकमेवर कर लावायचा आहे आणि त्या रकमेवर मग 2% इकडं शिक्षण आणि 1% उच्च शिक्षणासाठी अशा पद्धतीनं कर भरावा लागेल तर ह्या झाल्या आपल्या 3 सारण्या एक कृती आणि आता पुढचा पॉइंट आहे सोडवलेलं उदाहरण ते आपण पुन्हा पाहू ठीक आहे धन्यवाद असाच व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला याच्यापेक्षा चांगले व्हिडिओ टाकतो मी आता झालं का पण अरे बंद होय की